गुड मॉर्निंग. मला समजलं असेल सकाळ सकाळ बघून की आम्ही कुठे आहोत. माझ्या गावी. सो हे आहे माझं घर. आणि आता मस्त आम्ही सकाळी 5:15ला पोचलो आहे. थोडंसं 2 तास झोपलो आहे. आता उठलो आहे कारण की आज पालखी आहे आणि पालखीच्या दिवशीच आम्ही आलो आहे इथे. आता आम्ही 5 जण आलो आहे. आता आमचा भाऊ येणार आहे आणि त्याने आम्हाला सांगितलं आहे की तो नाही येणार आहे कारण त्याला सुट्टी भेटत नाही. बट सूत्रों के अनुसार आमच्या कानावरती ही खबर आली आहे की तो येत आहे. भाऊ धप्पा करायच्या आधीच आम्ही काय रिॲक्ट नाही करणार आहोत. हा आमच्या अंगणातला व्ह्यू आहे. तुम्ही आवाज ऐका. और ये OCD पर्सन है हमारा, जिसको घर पूरा साफ लगता है. और एक हम है जो पसारा करते हैं. आणि हिला येऊन एवढ्या बेकार थंडीत हिला झाडू मारायची आहे. कारण हिला हे काम खूप चांगलं येतं. ही मुंबईला पण हे काम खूप आवडीने करायची. लेट्स मीट आजी. ओजी आजी. आजी, तू एका व्हिडिओमध्ये बोलली होतीस ना, शिमक्याला सुट्टी नाही भेटली तर जॉब सोड. सोडला जॉब. आता पुढे काय बघून घे. हां, इथे कुठेतरी कामाला मला फाटा फोडायला. आणि हे आहेत आमचे बाबा. वी मिस हिम. बॅक साईड आहे. सकाळी उठल्यावरती एवढं फ्रेश वाटतं नाही ते आल्यावर. भाई कोकण हे कोकणच आहे. ही वाईब आम्हाला मुंबईला कुठेच येत नाही, कुठेच नाही. आणि हे मला येत नाही पण ट्राय करूया. हे काय आहे माहिती आहे? शेल. आणि हे आमचं घर आहे. अननोन पर्सन आलाय आमच्याकडे. हु आर यू? नो एंट्री आहे तुम्हाला. तुम कैसे आ गए? तुमको यहाँ पे एंट्री नहीं है. तुमने झूठ बोला है. तुमने झूठ बोला है. होमागर. ये आजीच घर. अरे जटाधारी. आता आमच्या जेनूला रिव्हील करतोय. जेनू मोठी झाली असेल. होप सो. शिमग्यातलं सगळ्यात मोठं चाकरमानी. सगळ्यात मोठं चाकरमानी गावाला आलंय. बाप रे. ए जेनो. जेनी तिच्या पणजीच्या गावी आले. जेनी आम्हाला ओळखत नसेल आता एवढं. जेनुडा. काकीचा वेलकम. काकीला थंडी लागलेली दिसते. येते. ओ ही आमची आत्या. आजी बरं आहेत ना? मग काय. आणि ही आमची दिदी, मोठी दिदी, सर्वात मोठी दिदी.
आणि हा आमचा कॉर्पोरेट मजदूर जो शिमग्याला येऊन पण ऑफिसचं काम करणार आहे. दीदी ऑफिसला आलेस बाय. आणि टिफिन दाखव जरा तुझा काय घेतलास तो. हा फरसाण. गावी असा टिफिन घेऊन जातो पिशवीतून. फरसाण. कोरीचा पाहिजे कोरीचा. दिसू दे आता काय आहे ते. हे एवढं मस्त किचन ओरिजिनल. लुक काय खाते मला. हे आहे मस्का पाव. मला क्रीमवाला दे ना. क्रीमवाली साईड तोड. हे बघ थांब. छोटीवाली दे चालेल. केळीचं पानाचं झाड म्हणजे केळीचं झाड इन शॉर्ट. त्याच्यानंतर हे आळूचं. वांगी ज्याला मस्त वांगी आलीत. हो नाही खूप क्यूट अशी वांगी आली त्याला. हा तो खूप छोटा आहे. सर्वात मोठावाला पाइनॲपल. मस्त. ह्याला ह्या पायनॅपलला जो कलर आला आहे ना एक नंबर. एकदम भारी वाटतो. खूप सारे आहेत काही. आणि हे जे लटकत आहेत झाडांना ते आहेत शेंगा. देन दिस कढीपत्ता. गावी ही ह्या झाडाला आलेली खूप सुंदरशी फुलं. दिस बाई मी काय नाही करत आहे ग तुला. हो ती घाबरते आहे मला बघून आणि मी तिला बघून. किती क्यूट आहे ना छोटूसं. मी चालली. पाहिजे. येस घावणे ना कोण नाही बोलत. हा शिगवी नाईनी मस्त घावणे दिलेत. बघ आता कशी करतायत ती. कोकणात आलं आणि हे नाही खाल्लं. हे खातो आम्ही घावना. घावना. अगं मुंबईत असून आठवड्यातून 4 दिवस हेच असतं. घावना फेमस आहे ना आपल्याला. आणायचा आज पालखी येणार आहे मग आई आमची सारवते शेणाने. मयो जेवण बनवतात फक्त 1-2 जणी पण माणसं सगळे गप्पा मारतायत हे असे दोघं गरिबासारखे बसलेत आता रांगोळी काढायला. आणि तू कोण. मोठी शेकाची. हात लावले शी हे असे पांचटगिरी करतात हे लोक. बस एक बस एवढं नको. अशा प्रकारे इथे आम्ही आता पालखी बनवतो आणि इथे आमची पालखी बसणार आहे. या दोघांनी हे कंप्लीट केलं. प्लस बी ए प्लस आरू बी फॉर भालू. जास्त 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 21, 22. आता शोध त्यांना. सोड 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 सोड. नाही काय करणार ते. आरू नको.
मी यांची मस्ती बघा. आई शपथ. आरू आणि ऋतूला घेऊनच नाही जायचं. आम्ही चाललोय मस्त चायनीज खायला. आता आमचा चायनीजचा प्लॅन झालाय. आम्ही 7 दिवसाच्या सुट्टीवर जरी आलो किंवा 1 दिवसाच्या, चायनीज तो खाना बनताय. कारण असं कझिन्स आम्ही एकत्र असंच टायमाला भेटतो. एकतर तो शिमगा नाहीतर गणपती. आमच्या आजीबाई बघा झाडावर चालले, डायरेक्ट झाडावर. तोच तर बघा काजूच्या झाडावर चढून करवंदा विकता अशी कशी तुम्ही? काजूच्या झाडावर चढून करवंदा विकता. सगळे मस्त रेडी झालेत आता. आणि हा माझा फ्रेंड सिद्धेश. हे तुमचा काढायचा ना पहिले. हा आमच्या काकीने बनवलेला मोदक आहे. छान आहे. त्याच्यानंतर हा हिने बनवलाय. हा माझ्या दीदी हात वर कर. हा दीदीने बनवलेला आहे. कसा बनवलाय? हा माझ्या मम्मीने बनवलाय. म्हणजे आत्याने केला. आणि हा माझ्या आत्याने बनवलाय. ही तर घरी करी. आणि हा जो एकदम सुंदर अप्रतिम एकमेव माझा भाऊ, मेरा भाई. एकमेव माझा भाऊ हा शेफ आहे. कारण माझं नावच मयुरेश आहे ना. हा नावच मयूर. आणि हा आमच्या आईचा मोदक आहे. किती क्यूट बनवलाय आई. वाही वा मस्त छान. आई मी तेच सांगतोय तुम्हाला. आता हे तू पण काय ना. सिंधेच्या राजकांड कुटुंबाचा बाळगोपालला खिलतीचा नारळ आहे तो आपला नारळ मान्य करून देशील आणि त्यांच्या घरात आपली गुराडोरा मुलाबाचा अडचणी वाटतात शेतीमध्ये शहराला समावेश करून देशील की या म्हणजे आपल्याला पुढल्या शिक्षणामध्ये संपादीचा माणूस
गणपती आहे. आवडत नाही तुमच्या दोघांचं जेवण करायचं A few moments later. तू माझी साडी बघतीयस आपण मस्त आलाय तो फोटो हे आपण लास्ट टाइम केलं होतं ना असं. ते फोटोच नाहीत मॅडम दिलंय गाडी चालली नाही गाडी पुढे तर आम्ही आहे ना उभीच केली होती. आमच्या बाकीच्या सगळ्या छोट्या छोट्या भावंडांना फसवून आम्ही सड्यावर आलो मंचुरियन खायला. आणि इथं येताना एवढी गंमत झाली ना की ती बघ ना भरली, ती बघ ना. इथे तिकडे येईपर्यंत जी त्याच्या आमची कसरत होती ती लय लय बेकार होती. कारण आमच्या पाठून दोघी जणी आले होते. आम्हाला 12 वाजता निघायचं होतं आणि 12 इथेच वाजले. आज आम्ही मुंबईला जाणार. तरी पण त्यांना पाठी सोडून आम्ही इथपर्यंत बसलो. एक तास झाला अजून काय मंचुरियन आले नाहीत. एकीला आता 12वीला पेपरला थोडं फेस जर घरी जाऊन ये. काढू दे कडे एक प्लेट टाकले एक टाकलेच नाही ना. तू बाकीची प्लेट ठेवते तसंच मग ते राहू दे, सगळं राहू दे. तू घरात जा, पोरगी परीक्षेला चालले काय नाही ते बघा ती गजूजी 12वीची. 3 ते 6 कसं काय आणि शेवटचे 2 आजी रडत. आता सकाळी कुठे गेलेले तुम्ही सगळे? आजी आता रड. मग आमची आजी रडते. आम्ही आता चाललोय म्हणून. फसवून गेले मला सगळी. अजय चल चल बस झालं बस. चला आम्ही सगळे निघालो मुंबईला. शिमगा संपला. आता पुन्हा 1 वर्ष थांबायला लागेल शिमग्यासाठी. सुट्टी संपली. आई आई येऊ आम्ही. आई आश्रू नाही सगळ्यात. आई 2 ठेम. 2 ठेम आई 2 ठेम. आई दिसले. चला एकमेकांनी पाठोपाठ आता घे दुसरं. आई बाय. बाय बाय सिद्धेश. बाय.